नमस्कार. आज मी तुमच्यापुढे वसुबारस म्हणजेच वत्सद्वादशी पूजेची पद्धत, कथा आणि महत्त्व सांगणार आहे. दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना? रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे. लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहून कृपा आशीर्वाद राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 9 नोव्हेंबरला वसुबारस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दुःखाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. या वसुबारसचं नेमकं महत्त्व काय याविषयी माहिती पाहूयात. आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा सण म्हणजे दिवाळी. दरवर्षी सर्वजण आतुरतेने दिवाळी सणाची वाट पाहत असतात. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. गाईगुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसुबारसच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. त्या दिवशी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केली जाते. गोवत्स द्वादशी म्हणजे गाईगुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन वैद्य द्वादशी या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाले अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. वसुबारसच्या दिवशी गोडधोड पदार्थ गायीला खाऊ घालतात. वसुबारसच्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. वसुबारसच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात. या दिवशी काही स्त्रियांचा उपवास असतो. घरातील गाय वासरांना आंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते. त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. या दिवशी हिंदू परंपरेनुसार गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. शेती चांगली व्हावी, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.
यासोबतच कुटुंबातील देवता आणि श्रीकृष्ण यांची पूजा करावी. या व्रताबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एका सावकाराच्या नातवाची कथा आणि गाईच्या वासराची कथा प्रचलित आहे. वत्सद्वादशी कथा. एका गावात एक सासू आणि सून राहत होत्या. त्यांच्याकडे 2 वासरे आणि 1 गाय होती. वसुबारस म्हणजे वत्सद्वादशीच्या दिवशी सकाळी सासूने सुनेला सांगितले की मी गाय चरायला जंगलात जात आहे. तू गव्हाचे दाणे आणि मुगाचे दाणे काढ. गव्हाळे मुगाळे शिजून ठेव असे सांगितले. आपण शेतावर निघून गेली. सुनेने गहू मूग काढून ठेवले. गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारले, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली. आता सासू घरी आली. सुनेने जेवायला घेतले. सासूने ते पाहिले. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय आहे म्हणून सुनेला विचारलं. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून ती तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली आणि प्रार्थना करू लागली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर. गाई वासरं जिवंत कर. असे झाले नाही तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला. तिचे चांगले अंतःकरण पाहिले. पुढं संध्याकाळी गायी आल्या. हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं. मग देवानं काय केलं? गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गायी घोड्याची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली, आनंदी झाली. जसा देव तिला प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हा हो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता बघूयात वत्सद्वादशीची दुसरी कथा. एका सावकाराने तलाव बांधला, पण त्यात पाणी नव्हते. सावकाराने पुजाऱ्याला तलावात पाणी का नाही अशी विचारणा केली. यावर पुजारी म्हणाले की या तलावात तुम्हाला तुमच्या 2 नातवंडांपैकी एकाचा बळी द्यावा लागेल. लोकांच्या कल्याणासाठी सावकाराने आपल्या एका नातवाचा बळी देण्याचे ठरवले. सावकाराने आपल्या सुनेला काही दिवसांसाठी नातवासोबत माहेरच्या घरी पाठवले. दुसरीकडे सावकाराने मोठा यज्ञ आयोजित केला, पण सुनेला त्याची माहिती दिली नाही. कसा तरी सासरच्या मंडळींनी मोठा यज्ञ आयोजित केल्याची बातमी सुनेपर्यंत पोहोचली. सुनेला वाटले की ते त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे सासरचे लोक तिला बोलवण्यास विसरले आहेत. म्हणून ती स्वतः सासरच्या घरी जायला निघाली. सून अचानक घरी आल्याने सासू आणि सासरे घाबरले. सासूने आपल्या सुनेला त्याच तलावावर नेले आणि तेथे तलावाची पूजा करण्यास सांगितले. सुनेने मुलं कुठे आहेत असे विचारले. सासू म्हणाली, मुलं येतील, तू आधी पूजा तर कर. इकडे सासूबाई मनातल्या मनात घाबरत होत्या. सासूने मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली. हे देवा, माझी लाज राखा. दुसरीकडे तलावाचे पूजन केल्यानंतर सुनेने आपली 2 मुलं बच्छराज आणि हंसराज यांना बोलवून घेतले. सुनेने पाहिले की तिची 2 मुलं चिखलात बुडून येत आहेत. मग सासूबाईंनी सगळं सांगितलं. बच्छराज वत्सद्वादशी व्रतामुळेच जिवंत परतले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.